दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू प्रकरणाची महिला आयोग आता चौकशी करणार आहे। त्यामुळे आता महिला आयोगाच्या चौकशी दरम्यान नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। मृत्यू प्रकरणाची महिला आयोग चौकशी करणार आहे। उपचार देण्यास नकार दिल्याने महिलेचा मृत्यू झाला। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये गर्भवती महिलेचा मृत्यू झालेला आहे। त्या ठिकाणची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। विविध संघटनेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून आंदोलन सुरू, मात्र या संपूर्ण प्रकरणाची आता महिला आयोगाच्या माध्यमातून सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे। त्यामुळे चौकशी अंती नेमकं काय हाती लागतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मृत्यू प्रकरणाची आता महिला आयोग चौकशी करणार आहे। दुर्दैवीपणे या महिलेचा मृत्यू झाला। त्या ठिकाणी पुन्हा एकदा आता ताजी अपडेट घेण्यासाठी बालाजीकडे जाणार आहे। बालाजी, खरं तर या प्रकरणाचे पडसाद आपण पाहतोय। दुर्दैवीपणे गर्भवती महिलेचा मृत्यू झाला, मात्र या संदर्भात आता महिला आयोग सुद्धा चौकशी करणार आहे अशी माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर याबद्दल? सुद्धा या महिलेच्या संदर्भात झालेल्या घटनेची चौकशी करून योग्य ते निर्देश या रुग्णालयाला द्यावेत असे आदेश दिलेले आहेत। राज्य महिला आयोग सुद्धा या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली आहे आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या समोर मात्र सगळे आंदोलक जे आहेत ते आणखी सुद्धा उभं टाकून आहेत। सकाळपासून 4 ते 5 सगळे आंदोलक संघटना होत्या ज्या आंदोलन करतायत आणि त्यामुळे पोलिसांनी सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे। मात्र प्रशासनावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हे आंदोलन थांबणार नाहीत असं सगळ्या सामाजिक संघटना म्हणतायत। काँग्रेसचं आंदोलन झालं, भीमसेनेचं झालं, त्याचबरोबर पतित पावन संघटना असेल, लाडली बहीण संघटना असेल, वेगवेगळ्या दोन्ही शिवसेना या सगळ्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यांनी या सगळ्या आंदोलनाचं जे आहे ते रुद्र रूप जे आहे ते आपल्याला इथे पाहायला मिळालेलं होतं। मात्र आता सुद्धा काँग्रेसचे काही कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलनासाठी आलेले आहेत। आणखी आंदोलक जे आहेत ते घोषणाबाजी करताना दिसत आहेत आपल्याला। मी आज या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचा जाहीर निषेध करतो की जर चॅरिटीवर जर हॉस्पिटल चालत असेल, राज्य सरकारच्या जागेवर जर नाममात्र शुल्कावर जर जे हॉस्पिटल चालत असेल तर लोकांसंगड हा पैशाचा खेळ का? काय कारवाई काय होईल? या हॉस्पिटलचा परवाना रद्द करून राज्य सरकारने या हॉस्पिटल ताब्यात घ्यावं एवढीच आमची अशी मागणी आहे। आठवले गटाचं हे सगळं आंदोलन सुरू आहे। वेगवेगळ्या संघटना 15-20 मिनिटांनी इथे येत आहेत आणि एकच रोष आहे, संताप आहे की या सगळ्या घटनेमध्ये ज्या आईचा जीव गेला, जे बाळ अनाथ झाले त्यांना न्याय मिळायला पाहिजे आणि या हॉस्पिटलवरचे परवाने जे आहेत ते रद्द करण्यात यावेत किंवा हॉस्पिटलच्या वरती कडक कारवाई करावी अशी मागणी होती। मात्र प्रशासनाकडून कुणीही उत्तर द्यायला तयार नाही। प्रशासनाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी बोलायला तयार नाहीत। दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचं नेमकं प्रकरण एवढं दाबलं का जाते? खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।